घ्या पाणी घ्या, दमला असाल ना, तुमच्यासाठी भेळ केली बर का. घ्या. हा ठेव. पुष्पा मला सांग, आपल्या दारामध्ये एवढा मोठा फ्रीज आहे, कोणाचा आहे? आपला तर नक्कीच नाही. आपलाच आहे. आपलाच आहे म्हणजे आपल्याकडे कुठून आला एवढा मोठा फ्रीज? आला नशीब आपलं, म्हणजे ईशाचं. ईशाचं नशीब म्हणजे? अगं आजच तर ती म्हणत होती की बाबा आता पगार सुरू झालाय, सगळं छान आहे, घेऊ पुढं मागे कधीतरी फ्रीज. पण लगेच कुठून आला हा? शेजारून. शेजारून? अहो टिल्लूंनी दिलाय, बिपिननी ईशाला गिफ्ट दिलाय. अरे का, कशाबद्दल? अहो ती आता होणारी सून आहे ना त्यांची. पुष्पा तू अशी कशी ग वागतेस नेहमी? अहो मी काय केलं? तू का ठेवून घेतला तो फ्रीज, कशासाठी? मी नाहीच म्हणत होते त्यांना, पण ते म्हणाले व्याही आहे की. व्याही? व्याही? अहो अहो निमकर, हो निमकर आता सुटणार. चहा छान झालाय का? या ईशाचे बाबा. हे बघा, तुम्ही दिलेला तो फ्रीज ताबडतोब तुम्ही परत घेऊन जा बरं. का? अहो हक्कानं दिलाय, आणि एकदा दिलेली वस्तू परत कशी घेणार? हक्क? अहो तुमची मुलगी आमच्या बिपिनसाठी करून घेणार आहोत, पण हक्क आहे की नाही आमचा? हक्क? कसला हक्क? ईशानं अजून लग्नाला होकार दिलेला नाहीये. अहो पण आमच्या बिपिन सारखा मुलगा शोधूनही सापडणार नाहीये ईशासाठी. हो ना. तिचं लग्न मी तिच्या मनाविरुद्ध कोणाशीही लावून देणार नाही. मी तिच्या योग्यतेचा आणि योग्य वयाचाच मुलगा शोधणार आहे तिच्यासाठी. पण आमच्या बिपिन सारखा श्रीमंत नवरा मिळणार आहे का तिला? हो ना. अहो श्रीमंतीची हौस नाहीये तिला, खूप विचारी मुलगी आहे ती, अंथरूण पाहून पाय पसरणारी. अहो पण तुमच्यापेक्षा बऱ्या परिस्थितीतला मुलगा मिळाला तर काय वाईट होणार आहे का ईशाचं? अहो चांगलंच होणार आहे. हे बघा, आमच्या ईशाचं कशात चांगलं आहे हे मला कळतं, आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हे बघा, ह्या असल्या महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊन तुम्ही आम्हाला खुश करू शकत नाही, आणि ईशाला तर नाहीच नाही. अहो निमकर मी नाहीच म्हणत होत. हे बघा, तुम्ही तुमचा तो फ्रीज परत घेऊन जा, आम्हाला नकोय तो. आणि कृपा करून पुन्हा असल्या महागड्या गिफ्ट घेऊन येऊ नका, त्यामुळे ती लग्नाला होकार देणार नाहीये. अहो माफ करा, मी तुम्हाला जरा जास्तच बोललो असेल तर, पण कृपा करून माझ्या मुलीला खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका, प्लीज प्लीज. हो दादा तू वाईट वाटून घेऊ नकोस हा. अरे माज आलाय रे त्यांना. डबा आणलाय आणि स्पेशल पण आहे त्याच्यात काहीतरी. लंच टाइम झालाय. सॉरी. टिल्लूची अंडी पिल्ल बाहेर काढली, मोठा एकदम. लग्नाला ईशाचा होकार नाहीये. मग तू असं का म्हणाला की ती होणारी बायको आहे म्हणून? तो मागे आणि त्याचा बाप पण. लग्नाला ईशाचा नकार आहे. ठीक आहे, गाडी ऑफिसला घे.
तू पण दुपारी जेवली नाहीस ना? चल एकत्र जेवूया. मी पण जेवलो नाही. सर तरी खीर मी बनवली. हा, खायचं कशाने? एक मिनिट. मस्त झाली. थँक्यू सर. वा, मी म्हणलंच होतं बाबांना की सर खातील माझ्या डब्यातलं. अगं असं घेरलं ना त्यांच्या माणसांनी मला तर वाटलं आता किडनॅपच करतात की काय. पण मग मला कळलं की आमच्या बिपिनची माहिती काढायची होती त्या सरंजामींच्या राईट हँड मॅनला. अगं पण मला कळत नाही. सांगते. ऍक्च्युली बिपिन विक्रांत सरांकडे जाऊन सांगून आला की तुमचं लग्न ठरलंय म्हणून. काय? आय नो अगं हे त्याने खूपच अति केलं. बिपिनने असं करायला नको होतं. पण आता जे झालं ते झालं ना. पण सगळ्यात महत्वाचं काय तर माझ्याकडून त्यांना खरं काय ते कळलं. सो तू प्लीज आता त्याचा विचार नको ना करूस. अगं पण रुपाली त्याच्यामुळे किती गैरसमज झालेत आमच्या ऑफिसमध्ये. इशू सॉरी ना ग. ऐक ना तू बिप्याला प्लीज माफ करून टाक ना प्लीज. ईशा तुझी खूप जवळची मैत्रीण म्हणून तुला सांगते. तू ना तुझ्या लग्नाविषयी एकदाच काय तो शांतपणे नीट विचार कर. म्हणजे तुला नक्की काय करायचंय. तुला लग्न करायचं आहे की नाही याचा नीट विचार कर. अगं तुझ्या लग्नाचं डिसिजन तू स्वतः घे. माझी आई किंवा मामा म्हणतोय म्हणून मुळीच लग्न करू नकोस. आपण कोणाशी लग्न करावं तर अशा माणसाशी की जो आपल्याला खूप आवडायला लागलाय, जो आपली खूप काळजी घेतो, जो आपल्याला ओळखतो आपण त्याला ओळखतो ना, अशा माणसाशी लग्न करायचं. ईशा शेजाऱ्यांनी सुचवलेल्या मुलाशी लग्न करणं किती बोरिंग आहे ग. ईशा आपण अशा माणसाशी लग्न करायचं की ज्याच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही. जो एक दिवस जरी आपल्याला नाही भेटला ना तरी आपल्याला खूप अस्वस्थ वाटेल, आपल्याला अजिबात करमणार नाही. जो सतत आपल्या आजूबाजूला असावा असं वाटेल आपल्याला. अशा माणसाशी लग्न करायचं. म्हणजे त्या बिपिनमुळे विक्रांत सरांचा गैरसमज झाला माझ्या लग्नाबद्दल. म्हणून ते माझ्याशी काल दिवसभर बोलले नसतील का? म्हणजे याचा अर्थ माझं लग्न ठरलं म्हणून त्यांना राग आला. नाही छे तसं नसेल. म्हणजे ते खरंच बिझी असतील किंवा त्यांच्या मनात काय असेल काय माहित. नाही आज मला जमेल असं खरंच वाटत नाही. आज जरा दिवसभर बिझी आहे. हा उद्या ठरूया. ठीक ठीक बाय.
सर मे आय कम इन? ईशा ये कम इन. सर ते मला कालच्या शेड्युलिंगच्या कामाबद्दल बोलायचं होतं. हा ते केलं मायराने आज. सर मी प्रयत्न करून बघू. बघूया नंतर. सर माझी काय चूक झाली ते तरी सांगा, म्हणजे मला सुधारता येईल. कसली चूक? सर तेच तर कळत नाहीये. काल तुम्ही माझं शेड्युलिंगचं काम मिहिरला दिलं, त्याच्यानंतर मी तुमच्याशी दिवसभर बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्ही बिझी होतात. हा सर मग मला कळलं की काल बिपिन आला होता ऑफिसमध्ये आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की आमचं लग्न ठरलंय म्हणून. त्यानंतर मला सगळे विश करायला लागले, विचारायला लागले ऑफिसमध्ये, पण सर तुम्हीच माझ्याशी बोलत नव्हतात आणि बोललात ते खूप तुटकपणे. सर म्हणून मला वाटलं तुम्ही चिडलात माझ्यावर. डबा आणलायस का आज? हा म्हणजे कालच्या सारखं काही स्पेशल आहे डब्यात? नाही सर, साधंच आहे. साधंच आवडतं मला, घरगुती. हो का सर? मग मी उद्यापासून आणत जाईन तुमच्यासाठी डब्यात. ग्रेट, थँक्यू. एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन? या कम इन. गुड मॉर्निंग सर. क्रोएशियाचे क्लायंट्स थोड्याच वेळात लँड करणार आहेत आणि त्यांना रिसीव्ह करायला कार पाठवली. आय थिंक दे शुड बी हिअर इन हाफ एन आवर. गुड. सर मी काय काम करू आज? एक्सक्यूज मी सर. सर मला एक फाईल घ्यायची होती. कॅन आय डू दॅट? थँक्यू सर. सर सांगा ना, मी काय काम करू आज ऑफिसमध्ये? तू आज माझ्याकडे सगळे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. मी दिवसभर बिझी असेल. माझे सगळे फोन कॉल्स रिसीव्ह कर. काही मेसेज असेल तर लिहून ठेव आणि कॉल बॅक करायचं असेल तर मला आल्यानंतर सांग. आणि मला कोणालाही भेटू द्यायचं नाही. त्याचं क्लिअर? येस सर. आय गॉट द फाईल सर. थँक्यू. सर अजून काही करू? नाही, थँक्स. ओके सर. सर थँक्यू. येते मी. मिस्टर वेड्रान नाव आहे त्यांचं आणि दुसरे मिस्टर डुब्रावो. प्लाकार्डवर नीट नाव लिहि रे बाबा. मिस्टरच आहेत. हा बहुतेक. हा मिस्टर ली डुब्रावको. कळतंय ना? हा बर, ठेवा आता. मायराजी, कुठले कुठले पाहुणे बोलत आहोत तुम्ही? नाव पण नीट धड उच्चारता येत नाही, पण ड्रायव्हरला जाम कॉन्फिडन्स आहे. आता फॉरेनचे क्लायंट्स येणार नाहीयेत, चाळीतले क्लायंट्स येणार आहेत भेटायला. हा हो, आता ईशा मॅडम पर्सनल सेक्रेटरी झाल्यात ना सरांच्या. अजून काय एक्सपेक्ट करता तुम्ही? पण कधी झाले? आत्ताच झालं झेंडे. सरांनी सांगितलं माझे सगळे कॉल्स, माझे सगळे व्हिजिटर्स आता तू बघणार आहेस ईशा. आता तिला जमणार आहे काय सगळं? एक तर ती मुलगी शाळेतल्या मुलीसारखी बिहेव करते. आता काय काम करत आहे? मायराजी बघा, अँगर नॉट गुड. झेंडे ऑलरेडी माझं डोकं फिरलंय, अजून प्लीज फिरवू नका. सर फार इंटरेस्ट घ्यायला लागलेत त्या मुलीमध्ये. का मला खरंच कळत नाहीये. आणि ही गोष्ट ना त्या मुलीला कळती, म्हणूनच ती अशी वागते ना. सारखी मस्का मारत असते सरांना आणि सर डोक्यावर बसवतात तिला. इडियट गर्ल. पटतंय मायरा मॅडम, तुमचं मला 100% पटतंय. हो, पण पटून काय फायदा आहे? मी पूर्ण प्रयत्न करते की ती मुलगी या ऑफिस मधनं निघेल, पण चिंगम सारखी चिकटून बसले. मी तरी काय करणार आहे आता? झेंडे मी हा भेटले का वेड्रान डुब्रावको? मिस्टरच आहेत ना? ठीक आहे, ठेव. झेंडे जेनो काम तेनो थाय. बघा, आमच्या गावाकडे म्हणतात कुत्रा कुत्र्याला धरतो, वाघ वाघाशी लढतो आणि हत्तीच हत्तीला भिडतो. कळलं का? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ना विक्रांत सरांसारखाच कुणीतरी असा
मोठा माणूस पाहिजे. विक्रांत सरांसारखा मोठा. मायराजी तुम्ही एकदा आमच्या गावाकडे चलाच, म्हणजे कसं डोक्यात प्रकाश पडेल. जयदीप सर, ओ माय गॉड, म्हटलं ना, जेनो काम तेनो थाय. करेक्ट आहे. पण कुठे असतील ते आता? साहेब गेले 6 महिने येत आहेत ते तुमची भेट व्हावी म्हणून. काय काम काय त्यांचं? ते काय सांगत नाहीये, गोपनीय आहे असं बोलतात. जयदीप सरंजामींसारख्या जोऱ्यालाच या हिऱ्याची किंमत कळेल असं बोलतायत. आय सी. घरी जा, निघ. साहेब यांना मी नोकरीवरून काढून टाकले. प्लीज साहेब, मी काय केलंय साहेब? माझं काय चुकलंय साहेब? साहेब फक्त 3 वेळा डीप केला चहा घेतात. दुसरा चहा आणतो साहेब. गेट आउट. जयदीप सरंजामे कोणालाही दुसरा चान्स देत नसतो. यू आर फायर्ड. हा कप आणि तू मला परत इथे दिसता कामा नये. निघ. आठवत, माझ्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत असं सांगत आहे. येस सर. मे आय कम इन सर? या. जे काय ते चटकन बोला, फार वेळ नाहीये माझ्याकडे. एक विनंती होती सर, म्हणजे आपला हा व्यवहार हो न हो, पण या प्रकाराची बाहेर कुठे वाच्यता नाही झाली तर बरं होईल. कसले पेपर्स आहेत? पेपर्स वाडवडिलांची अब्रू आहे साहेब, पूर्वजांची पुण्याई आहे, घराण्याची प्रतिष्ठा आहे साहेब. बसा बसा. आप्पा शंकर हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. ओ येस, साऊथ मुंबईमध्ये एक रस्ता त्यांच्या नावाचा आहे, राईट? हो, तिथे त्यांचा पुतळा पण आहे. पाहिलाय मी. हे माझे खापर पंजोबा संस्कृत भाषा आणि मोडी लिपीचे गाढे विद्वान पंडित होते. त्यावेळेला मुंबईचा कलेक्टर जिम एल्फिन्सन नावाचा साहेब होता. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे त्यावेळची सगळी सरकारी डॉक्युमेंट्स ही संस्कृत भाषेत किंवा मोडी लिपीमध्ये असायची. आय नो. आता साहजिकच त्या कलेक्टरला ती काही डॉक्युमेंट्स कळेना, आणि नंतर संस्कृत भाषा आणि मोडी लिपी शिकण्यासाठी साहेबांनी आमच्या खापर पंजोबाची शिकवणी लावली आणि मग त्यांच्यात दोस्ती झाली. नंतर तर एल्फिन्सन साहेब त्या संस्कृत भाषेमध्ये आणि मोडी लिपीमध्ये इतका पारंगत झाला की सगळी लोक त्याला एल्फिन्स्टन शास्त्रीच म्हणायला लागली. कड्ड क्रॅप. मला हे सगळं ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मुद्द्याचं बोला. पुढे एल्फिन्स्टन साहेब रिटायर झाला आणि लंडनला निघून गेला, पण जाताना त्यांच्या जानी दोस्ताला म्हणजे आमच्या खापर पंजोबांना मुंबईतले जमिनीच्या पट्ट्याच्या पट्टे देऊन गेला. तुम्हाला खरं नाही वाटणार साहेब, पण एकेकाळी निम्मी मुंबई आमच्या मालकीची होती. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? मोठ्या वटवृक्षाच्या छायाखाली लहान सहान झाडं जगत नाहीत साहेब. आमच्या पुढच्या कुठल्याच पिढीमध्ये कर्तृत्ववान माणूस नाही निघाला. त्यांनी कमावलं आणि पिढी दर पिढी आम्ही एक एक प्रॉपर्टी विकत बसलो साहेब. आणि आज ही शेवटची वास्तू विकायची वेळ आली माझ्यावर. आप्पा मला माफ करा.
गेटवे ऑफ इंडिया